अगं आई म्हणणारा बाबांचा लाडका कुलदीपक तुम्हाला आठवत असेलच. आज तो पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे हा मंच गाजवण्यासाठी. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया विनोदा चिडपळणेकर, प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांचं. आई आई हा बाळा. आई ओ सोन्या. आई ओ ग. आई माझी फेवरेट ब्लू जीन्स नाही का ती शॉर्ट जीन्स ती मला मिळत नाही ग. मी खूप शोधलं पण मला सापडतच नाही. कशी सापडेल, तू घातली आहेस. मी आई इकडे सोडून मी सगळीकडे बघितलं. माझं लेकरू ग. ए बरं राजा, ऐक आहे सोन्या, हा. ते काय लिस्ट वगैरे काय बनवली आहेस ना, मला सांग. म्हणजे काय घ्यायचंय काय नाही, काय राहून नको जायला ना. हा, नाही, तर ते सगळं सांग मला. बाई हा? ही. अरे बापरे, एवढं चालेल, चांगलं आहे, असायला पाहिजे जवळ. हा आई मी वाचतो तू चेक कर. हा हा सांग. 25 टूथपेस्ट 25 घ्यायचेत. हा घ्यायचेत 12 सनस्क्रीन लोशन घ्यायचेत ते पण. 5 किलो शॅम्पू हा 19 बनियान. आज घेतल्यात मी. हा. भरल्यात त्यात 14 घ्यायच्यात. हा चालेल चालेल चालेल. हा. आई पण तिकडे आई बाळा. थंडीमुळे मला कुडू 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 वाटेल ना. हो ग. मला थर्मल्स पण घ्यायला लागतील. हो, मी 10-12 मागवून ठेवते. हा चालेल. हे बघ हा. ही लिस्ट आहे हा. त्यानुसार सगळे ओ त्याच्यात- गोखले, चालेल. हा रात्री जाऊया, पान खायला जाऊया. हा आलो जेवण येतो, रात्री जाऊया आपण. जागा नाही मागणार. अच्छा, ठेवते सगळं. हे देवा. अरे साइन कॉस थिटा 3 वर्ष गॅप तरी तिथेच. साइन कॉस थिटा अगं बाई. 3 वर्ष माझे डोळे तरसले होते हे दृश्य बघायला. हो ना बाबा. बाबा माझेही ओठ आसुसलेत बाबा ते शब्द बोलायला. अग अग आई अग अग आई अरे माझ्या लेकरा. अग अग आई अरे माझ्या लेकरा. प्रचंड राग येतो या वाक्यांचा, पण मिस करत होतो ही वाक्य. मी पण. अग अग आई अरे माझ्या लेकरा. परमपूज्य तात आलेत. त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येतेस का? अरे अरे दर्जा, हे ऐका आज. चांगलंय चांगलंय. बाळा ओंक्या, ओ बाबा. हा काय पसारा करून ठेवलायस? काय नाही, त्याला फिरायला जायचंय ना, त्याच्यामुळे सगळी बॅग भरत होते. ऐका ना, त्याला जरा एक 13 लाख रुपये देता का? किती? नाही म्हणजे नाही म्हणजे किती हवे? 13 लाख नाही म्हणजे खरं तर 12 लाखच पाहिजेत, पण कसं त्याला काही गरज लागली मध्ये तर जास्तीचे लाखभर रुपये असलेले बरे असतात ना. हो ना बाबू. हो आई. हा लेकरं. 13 लाख. हो. ओंक्या बाळा, 13 लाखाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? 13 याची लायकी. 13ला इंग्लिश मध्ये 13 म्हणतात आणि याला 13 लाख रुपये देऊ. ते त्या- बाळा इकडे ये. बस बस द्या. जिभेला लकवा कसा मारत नाही रे? 13 लाख रुपये मागताना मग. कशाला हवेत? कशाला हवेत? देअर यू आर. सांगतो बाबा, सांग सांग. मला आहे ना ऐक. देशाटनाला जायचंय. बाबा मी अंगावर येते. लांब वा, लांब. कुठे जायचं? देशाटनाला. म्हणजे आई हा बाबू. माणसाची जिज्ञासा कमी असली की आई, झालं सुरू तुमचं. हे नको करायला लावू सर. इकडे ये. काय करताय हो तुम्ही? मारताय लवकर कशाला? चांगलं समजावून सांगतोय तो. इथे बस. ज्ञान देतोय तुम्हाला काहीतरी. बोल बाळा. कुठे जायचं? मी आहे. देशाटनाला म्हणजे बाबा केल्याने देशाटन पंडित मित्र सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोकत मनुजा चातुर्य येतसे फार. कवी मोरोपंत.
आई! आई, आई. आता बोल. आ, आता बोल. आता नशा टन टनाटन नाही बाबा. वाचून बोलतोयस आणि मला शानपणा शिकवतो. इकडे नीट सांग, लवकर लवकर इकडे ये. काय करायचं तुला? देशाटन म्हणजे बाबा ऐक. देशाटन म्हणजे देशाच्या विविध भागांमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी केलेला प्रवास. देशाटन, देश म्हणजे राष्ट्र, अटन म्हणजे फिरणे. वोयेज. का करायचं? कशाला? कशाला म्हणजे देशाटन कशाला करायचं म्हणजे बाबा मला संपूर्ण देश बघायचा आहे. अरे पण देशाला तुला बघायचंय का? उद्या गेलास देश बघायला आणि देश बोलला मला याला दाखवायचंच नाही तर काही बोलू काय नका करशील? बाबा, काही बोलताय अरे तुम्ही. तू काय बोलतोस? हे काय नवीन खूळ काढलंयस? नवीन नाही बाबा, बाबा नवीन नाही. तुम्ही बसा. बसा ना. इथे बसा आधी बसा. ऐक केवढं झालंय. इथे नको येऊस, तुझं लय झालंय. बोल, मारू नका. हे काय नवीन खूळ काय? नवीन नाही बाबा, नवीन नाही. बरेच दिवस सतत माझ्या डोक्यात एक विचार येत होता. मला सांगा बाबा, तुम्हाला माहिती आहे आमिर खान त्याच्या मुलाला काय म्हणाला की तुला काही वेगळं करावं असं वाटलं ना तर त्याच्या आधी तू संपूर्ण देश फिरून घे. म्हणजे तुला नेमकेपणानं आपली माणसं कळतील, भाषा कळतील, संस्कृती कळेल, विविधता कळेल. आई पंकज त्रिपाठी पण म्हणाला. काय? जाओ देश घूम के आओ, इन्हें 13 लाख दे दो मकबूल. काय केलंय रे छान करतो ना. पंकज त्रिपाठी? काय केलाय? मस्त करतो गं माझं लेकरू. मी कोण? मकबूल. बापाला मकबूल बोलतोस? हा? एवढे कशाला हवेत पैसे? 13 लाख कशाला हवेत? कशाला म्हणजे मला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत फिरायचं आहे बस. केवढं? आणि तुम्ही लवकर द्या 12 लाख रुपये, मला उशीर होतोय. काय शाळेत चाललंय? उशीर होतोय. अरे पण एवढे पैसे कशाला हवेत? अहो खर्च लागतो, विमानाचा खर्च आहे. काय स्वस्तात मिळतं विमानाचं तिकीट? ए इकडे दे. हे बघ, लक्षात ठेव, गोखले सुद्धा गांधीजींना म्हणाले होते देश फिरा, पण असा नाही. हाई गोखले काका तेव्हापासून आहेत. काय? बाबा 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 बाबा. जा गोखल्या नाही रे, गोखले, गोपाळ कृष्ण गोखले. हा हा. ते सुद्धा गांधीजींना बोलले होते देश फिरा, पण असं नाही. गांधीजी फिरले, गांधीजी सुद्धा देश फिरले, पण त्यांनी रेल्वेच्या 3rd क्लासच्या डब्यातून प्रवास केला. अच्छा. पायी पायी संपूर्ण देश फिरले, तेव्हा त्यांना माणसं कळली, त्यांना संस्कृती कळली, त्यांना भाषा. इकडे बस बस इकडे बाबा इकडे इकडे बस लवकर ये. बस मला नाही आवडत ती जागा. नको तू बस. काय नाही करत, आवाज मोठा आहे फक्त त्यांचा. बस. तुलाही देश फिरायचा आहे ना? हो. गांधीजींसारखा फिर. हा. फक्त पंचावर पायी पायी चालत चालत संपूर्ण देश फिर. नाईस आयडिया बट ओल्ड स्कूल. नाही नाही म्हणजे मी चालत फिरेन, मी संपूर्ण देश चालत फिरेन आई, पण थायलंडला चालत कसं जायचं? हो बाई. हो. थायलंडला तर विमानाने जावं लागणार ना. एक मिनिट, थायलंड कुठून आलं? हे बघ. काश्मीर ते कन्याकुमारी फिरायचे ना? थायलंड कुठून आलं? सांगतो, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. काय झालं, मी देशाटनाला जायचं ना, त्यामुळे बराच रिसर्च केला. मग काही रेफरन्स माझ्या हाताला लागले, त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की गोव्याला लागणाऱ्या खर्चापेक्षा थायलंडचा खर्च कमी आहे. त्यामुळे मी काय म्हटलं, गोव्याला काय कधी जाता येईल, थायलंडचा प्लॅन करूया. अच्छा तुला कळतंय का ग? तुला कळतंय? याला ना दे. काय जीव घेताय त्याचा? हे काय करताय तुम्ही? याला फक्त मजा मारायची, थायलंडला जायचंय. याला काय देश बिश फिरायचं नाहीये. हे करायचंय त्याला सगळं. त्याने केवढं प्लॅनिंग करून ठेवलं. हे बघा, ही बघा, ही केवढी तयारी केली. ही काय कमी आहे का? ही बघा, हे काय तयारी केली त्याने. इकडे मारले करू माझं ते मारतात. चल. एवढी लिस्ट आहे? हा, लिस्ट आहे. 25 टूथपेस्ट, ट्वाइस अ डे, 12 सनस्क्रीन लोशन, SPF 15, 30, 50 प्रत्येकी 4. 5 किलो शॅम्पू, अँटी डॅन्ड्रफ.
हे काय लिहिलंयस? शपथ ते नव्हतं लिहिलं मी. काय लिहिलं? काय हे काय लिहिलंयस? काय लिहिलंयस? आयलॅश कशाला हवे तुला? मला हवेत. मला आवडतात ते करीना कॅटरीना लावतात ना असं असं, ते आवडतं मला. कुठे जातेस ॲशलॅश लावून? आणि लिहिलंस तर लिहिलंस 5. हा. एक डोळा असाच ठेवणार आहेस? काय बोलतो माझं? ए इकडे रे, इकडे. 19 बनियन कशाला हवेत मला सांग. 19 बनियन. बाबा रोज कोण धुणार, कंटाळणार ना मी. आणि ते बेअर ग्रिल काय सांगतात की आपण बनियनची अशी गाठ भरून लांब दोरी तयार केली ना तर या डोंगरातून दुसऱ्या डोंगरावर जाता येतं. कशाला मरायला जायचंय? या डोंगरावरून त्या डोंगरावर मरायला जायचंय? यू नेवर नो बाबा, कधी कोणावर वेळ येईल. मी असंही वाचलंय की निसर्ग प्रत्येक वाटेवर आपली घेत असतो. परीक्षा 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 घेत. पूर्ण वाक्य बोल रे, अर्थ बदलतो. परीक्षा घेत असतो. परीक्षा घेत. कुठली मरणाची करतोस परीक्षा बनियनच्या जोरावर? बाबा बनियनचा फक्त एकच उपयोग नाहीये, मी दाखवतो तुला. ही बनियन कुठे? आहे बाई. हे बघ, हे बघ बाबा, बनियनच्या ह्या 2 पट्ट्या आहेत ना, त्यांना असं एकात एक बांधलं की हाताचे हे जे 2 मोकळे भाग, त्याच्यात आपण पाय टाकून बाई बसलं गे. अशी एमर्जन्सी चड्डी तयार करू शकतो. अरे त्यापेक्षा 2 चड्ड्या घे ना. गाठ मारली आहे. हे करण्यापेक्षा 2 चड्ड्या घे. पण बाबा याच्यात मजा नाही, क्रिएटिव्हिटी आहे ना. चड्ड्यांमध्ये कसली आली रे क्रिएटिव्हिटी? हा, नंतर बनियन कमी पडल्यावर काय अंडरवेअर मधून फाडून ती बनियन म्हणून घालणार? नाईस आयडिया. चैन. 200 बिस्किटच्या पुढे कशाला हवे? बाबा प्रवासाला गेल्यानंतर समजा रस्त्यात भटके कुत्रे आले तर त्यांना द्यायला. तू स्वतः एक भटका कुत्रा आहेस. तुला कोण खायला देतय का बघ आधी. लोकांना कुठे खायला घालतोयस? कुत्रा बोलताय लेकराला माझ्या. हे करू नको. हे का करतोय सगळं? हे का करतोय सगळं? का करतोय म्हणजे? बाबा माझं तुमच्यासारखं नाहीये, माझं वेगळं आहे. मैं उड़ना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिरना चाहता हूँ, लेकिन रुकना नहीं चाहता हूँ. तेरे को पढ़ना चाहता हूँ, पढ़ना चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता. मी मारून टाकीन राहून क्या तुला? माझ्या नातं मारून टाकीन. कुठल्या जन्माचा राग? आई थाम. मच्छर अगर सोते हुए आदमी को मारे, थाम आई थाम. मच्छर अगर सोते हुए आदमी को काटे तो हीरो नहीं कहलाता. जागते हुए आदमी को काटे तो मसल दिया जाता है, उस दिन का इंतजार रहेगा. काय करताय हो? जीव घेताय का हो? 5 किलो शॅम्पू 200 पुढे बाप हे उचलणार कोण एवढं सामान? बाबा ओरडू घसा कोरडू होतंय तुला? एवढी लिस्ट हे सामान उचलणार कोण? अतिशय बेसिक बाप मिळालाय मला. बाबा काय बोललास? बाबा काय बोललास? फ्रीडम ऑफ स्पीच आहे मला. आर्टिकल आहे त्या संबंधीचं काय प्रश्नाचं उत्तर दे. देतोय तो. हे एवढं सामान कसं नेणार आहेस? नाही, त्याचा विचार केलाय मी. केलंय. त्या प्रश्नाचा विचार केलाय मी. काय केलंस सांग. नाही तिथं नाही मला बस. काय बोलत आई तू नाही. बस. काय नाही बोलत मी. अरे आहे बस, ना. बस, इथे बस. मी आहे ना. काय बोलत नाही. बस. एवढं सगळं साहित्य घ्यायला, हा. उचलायला मी सोबत दत्तूला घेतलाय. हे बरं केलंस. हा. दत्तू विल कॅरी माय ऑल बॅग्स. दत्तूच्या बॅगा कोण उचलणार? नाईस क्वेश्चन. त्यासाठी आम्ही विराजला सोबत घेतलं. विराज विल कॅरी दत्तूज ऑल बॅग्स. विराजच्या बॅगा कोण उचलणार? हा, तोच एक प्रश्न आहे. यू कॅन जॉईन अस. बाई काय माणूस आहे बाई. काय विराजच्या बॅगा मला उचलायला सांगतोय? लाज वाटते तुला? हा? ओ मी. अरे काका पाया पडतो बरोबर आहे, काका. घे घे.
अरे काकू नमस्कार करतो. दे बाळा राजा असू. काय? आलाच वेळ कुठे आला बाळा हा कुठे आला काका आम्ही ना देश टन करायला चाललो. बात, करूया बाळा मी देतो परमिशन. मला सांग काय काय करायचंय काय तुम्हाला देश फिरून हा काय करायचंय देश फिरून आता कसा प्रश्न विचारात बाबा. देश फिरून मला याला आम्हाला सगळ्यांना समृद्ध व्हायचंय. हा म्हणजे काय होणार आहे समृद्ध वा म्हणजे काय या या. समृद्ध केवढं बघा. समृद्ध होणार म्हणजे काय म्हणजे मग नाही ऐकणार आम्ही कोणाच हा. मग नाही ऐकणार डायरेक्ट समृद्ध. माझं चुकलं सॉरी मी तू जा फिरायला जा देश फिरायला जा. एक काम कर चेकबुक घेऊन ये मी देतो 13 लाख रुपये देतो तुला जा चेकबुक घेऊन ये. काका मला पण 1-2 लाख रुपयाचे सुट्टे द्याल ना. जी चिल्लर काढूनच ठेवले जरा थांब लगेच देतो मी हा Thank you. लगेच देतो लेकरा चेकबुक लेकरा मी तुला बोलले होते ना बाबा आहेत ना नारळ आहेत नारळ. खरंच आई बाबा स्ट्रॉ टाकून पिऊ तुम्हाला. माझं लेकरू लाडात आलं. काय करताय काय तारांगण आणलं चेक ये बाळा इथे अच्छा किती हवे बोललास 13 लाख हा 13 लाख 13 लाख हा ये घे. घे. या चेकवर 13 lakhs ओनली हे लिहून दे मी हो बाळा तुला जायचं ना 13 lakhs ओनली हे लिहून दे बाबा तुम्ही लिहून द्या ना पटकन लगेच. एवढं तर करावं लागेल ना बाळा आता 13 लाख लिहून द्यायचं नाही नाही बाबा मी तुम्ही लिहिलं ना पटकन सही केलीत की आम्ही आमच्या मार्गाला मोकळे. हे बघ मी सही आधीच करून ठेवतो खूप आई ते फक्त 13 lakhs ओनली एवढं लिह लिहिली बाळा लिही. हा हे बघ हे घे खाली धर. थांब. बाबा इंग्रजीत थ नाही आहे ना. म्हणजे काय? काहीतरी व्यवस्था केली असेल ना त्यांनी काहीतरी करून ठेवलं असेल ना म्हणजे एवढा ज्यांच्या देशात सूर्यच मावळत ना अशा साम्राज्याचं ते हे होते राज्य करते इंग्रज काहीतरी एक विचार केला असेल ना त्यांनी थ बद्दल बघ जरा हा बघ होईल असेल काहीतरी बघ 1-2 मिनिटात बाबा लगेच. हो बाळा, हो. हा. विराज इकडे. इकडे ये. मला पटकन सांग 13 ची सुरुवात कशाने होते. डब्ल्यू. हा असं कसं. अरे भाई इंग्रजी भाषेमध्ये ना अक्षराचा वापर आणि उच्चार हा वेगवेगळा असतो. काय बोलतो. मग आता मला सांग रायटरची सुरुवात कशी होते. खूप स्ट्रगल करून. सॉरी रायटरची सुरुवात होते डब्ल्यू. आरने होत नाही. डब्ल्यू मग 13 ची सुरुवात कशाने होईल. एस ने. नाही रे आता काय बोललो अर्थ आणि उच्चार वापर वेगवेगळा असतो. डब्ल्यू वर्टीन नाही होणार. तू लिही ना बँकवाले ऍडजस्ट करतील. पण भाई हा आपल्या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. तुझ्या माझ्यासारख्याचं काय खरं नाही. बरोबर बोलला. चल चाय टाक चाय याचं काय लिहून होणार नाही चाय टाक मला खायला दे काहीतरी हा काय आणि आवर पटकन हा नाही जात कुठे देशात आणायला वगैरे ये लाख एस ने करू. क्या बात है जोरदार टाळ्या. आम्ही सुद्धा गेली 3 वर्ष अगं आई ऐकायला तरसलो होतो. क्या बात है. खूप हसवलं खूप मजा आणली. बघा हासरसे काय म्हणतात. प्रसाद दा वा 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 भन्नाट भोजने तुला स्वतःला आज फार बरं वाटलं असेल पुन्हा एकदा ही सिरीज करताना ते तुझ्या चेहऱ्यावर दिसत होतं रादर पशा तुझ्याही फारच मजा आली
विराज भोजने परत आल्यामुळे तुझी कमाई वाढायला लागली आहे. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. चांगला प्रयत्न केलास विराज, तुझंही कौतुक. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. सई. मजेदार परफॉर्मन्स होता. या दोन्ही पात्रांची म्हणजे आई वडिलांची जी अवस्था झाली होती, रडत रडत ते म्हणत होते की कान तरसले होते, तीच आम्हा सगळ्यांची आणि ऑडियन्सची पण अवस्था झाली होती. आज कान तृप्त झाले. भोजने थँक्यू. कार्तिक विश्वामित्रेची संकल्पना होती. कार्तिकचं वाढतं कॉन्ट्रीब्युशन पाहून आम्हालाही खूप बरं वाटतं. मजा आली. वा वा. मंडळी, फोनवर बोलत जा रे असं म्हणणाऱ्या माणसाने तुम्हाला जर फोनवर बोलूच नाही दिलं तर चला बघूया तिथे काय गंमत घडते ते. तीच दाखवायला मंचावर येत आहेत भांडूपचा शशी कपूर, निखिल बने, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. काय मंदार? एवढा काय विचार करतोय? आजचं कॅरेक्टर एवढं कठीण आहे? पण तुला टेन्शन नाही बाबा, तेच तर करायचं आहे. काय बोलतो बाबा, काचा आहे भाई? हे तू बोलतोय तेच तेच करायचं. ए माझं काय, त्याशी बोलायच नको रे. अरे मंदार हसतो काय? काय हसतोय? बने काय बने काय झालं काय? भाई तुला काहीतरी सांगायचंय भाई. भाई बोल ना. भाई त्या दिवशी ना मी माझ्या नातेवाईकांच्या लग्नात गेलेलो. तिथे ना मला एक मुलगी आवडली रे, रुपाई कांबळे. काय काय रुपाई कांबळे. उपाय कांवळे, क्या बात आहे. रुपाई कांबळे भाई. हो हो. आणि तुला सांगतो भाई, माझ्या आयुष्यात मी अशी मुलगी नाही बघितली भाई. एवढी देखणी ना भाई. वा वा वा, काय देखणे भाई, काय देखणे भाई, काय देखणे. डेंजर देखणे भाई, डेंजर. तुला माहिती आहे बने, ती माझ्याशी बोलली. काय बोलली? स्वतःहून बोलली. काय बोलली? 2 गुलाबजाम दे. हे बोलली? हा, तुला फिलिंगच कळत नाही ते यार. हे हे एवढं बोलले ते पण महत्वाचं आहे ना यार. पण भाई तुला सांगतो, देखणी म्हणजे वा वा, देखणी म्हणजे वा वा वा. प्रगती आहे. नाही, रुपाली आहे. नाही रे. अरे माझं सोड बे, कशा प्रगती रुपाली हे नाही. नाही नाही. हा? हा, पुढे विचार काय? विचार तो हमारे नेक है भाई. हा, चेहऱ्यावरून वाटत नाही फक्त. तू का बोलतो असं मग? अगदी ना भावा, माझं नको म्हणावर काय, मी चुकलो. सॉरी सॉरी. नाही नाही, भाई पोरगी आवडले ना? खूप आवडले भाई. मी काय बोलतो, हा, बोल ना भाई. डायरेक्ट लग्नाचं विचारून टाक. तोच प्रॉब्लेम आहे. काय माझा नंबर नाही तिच्याकडे. हल्ली माती. नाही नाही, माती नाही काढली भाई. त्याच्यानंतर मी शातीर दिमाग चालवलाय. त्या लग्नात आहे ना सावंत काकू होत्या. सावंत काकूंकडून आहे ना तिच्या बाबांचा मी नंबर घेतला. तिचे बाबा आणि माझे बाबा घष्टी मित्र एकदम. माती यार म्हणतात. पण तिच्या बाबांशी डायरेक्ट कसं बोलू भाई? अरे भाई मग चांगलं आहे ना. काय? हे बघ कसं आहे, डायरेक्ट कस्टमर केअरशी बोलण्यापेक्षा ना डायरेक्ट मॅन्युफॅक्चररशी कधी बोलायचं. तू हे लय डेंजर बोलतो भाई. डेंजरच आहे भाई. हा. बघ बघितलंस ना, डेंजर आहे एकदम. बरोबर बरोबर. मी काय म्हणतो, हा, डायरेक्ट ना लग्नाचं विचारून टाक भावा. डायरेक्ट विचारू कसं आहे बघ, तुझ्या मागे पुढे कोण नाहीये. म्हणजे रे? म्हणजे तू एकटाच आहेस ना, सगळं तुलाच करायचंय भावा. हा, बरोबर. त्याच्यामुळे काय, हा. डायरेक्ट लग्नाचं बोलून टाक, विषय काढून टाक. डायरेक्ट काढू? काय होईल फार फार तर मंदार, काय? नाही बोलतील. तू निगेटिव्ह नको बोलू ना. निगेटिव्ह नाही बाबा, मग? ह्याच्यात पॉझिटिव्ह आहे ना. पॉझिटिव्ह आहे. त्या निमित्ताने भेटता येईल ना. भेटताल भाई. बघण्याचा कार्यक्रम होईल भावा. आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यान तुझ्यातला प्रामाणिकपणा, बरोबर, विनम्रपणा, विनम्रपणा. डेअरिंगनेस, Yes, yes. हे सगळं त्यांना कळेल. चालेल, आणि ते चालेल. कळल्यानंतर रुपाल लगेच हो बोलणार आणि मग आता रडतो कशाला? रडत नाही भावा. तुझे सासरे सनई वाजवणार. भाई तू सासरे विसरे अंगावर काढतो भाई. फोन लाव ना भावा. फोन लावतो भाई. लग्नाचं पटकन भाई भाई बोलून टाकतो. हे Done, आहे ना, done, done. पटकन बोलून टाक. तू आहेस ना म्हणून मला कॉन्फिडन्स आहे भाई. क्या बात आहे. भाई पटकन बोल. बने, ह्या वर्षात लग्नाचा बार उडवणार. उडवायचाच आहे भावा. 2026 आपलाच आहे भाई. तुझाच आहे. माझाच आहे, माझाच आहे भाई. फोन लाव ना. फोन लावतो भाई. रिंग वाजते, रिंग वाजते. काय रे काय रे. रिंग वाजते. हॅलो. हॅलो. हा
हॅलो काका. हा हॅलो काका, हा बोल रे. हा, काका मी मंदार मांडवकर बोलतोय. अरे बरं झालं फोन केलास. मला सांग, मांडव घालायचे किती घेतोस रे? काय आहे बाबा, कोटेशन द्यायचं एका माणसाला? नाही, नाही. नात्यात लग्न आहे, त्यांनी विचारलं होतं, म्हटलं तुला विचारून सांगतो. नाही नाही काका, मांडव घालणारा मांडवकर नाही बोलत आहे मी. मग याला काय अर्थ आहे मला सांग. आता मांडवच नाही घालणार मांडवकर, तर मग काय करणार मांडवकर मला सांग. नाही नाही तसं नाही, मी मंदार मांडवकर बोलतोय. प्रभाकर मांडवकर आहे ना, त्यांचा मुलगा बोलतोय मी. आपली लग्नात भेट झाली बघा, तुमचे लाडू पडले. अरे, तुमचे लाडू पडले होते ते मी फिसून तुम्हाला दिले परत ते. हा, अरे 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 मंदार, अरे काय रे बाबा, हे काय रे, कसा आहेस रे बाळा तू? बराच असशील म्हणा. तुला काय धाड भरली आता, काल मला भेटलास लग्नात. किती बरं वाटलं रे तुला भेटून. हा, चांगलं वाटलं रे. प्रभाची आठवण आली रे. प्रभा तुला माहितीये ना रे, माझा किती जुना मित्र लंगोटी यार. आम्ही गावात चर्चा असायची आमच्या मैत्रीची. तुला सांगतो, सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र करायचो. सगळ्या म्हणजे सगळ्या नाही करायचो, थोड्या थोडक्याच करायचो. पण रात्री नेहमी बसायचो आम्ही आणि उठायचो पण एकत्रच. काय 4 पायांवर जायचो, येताना 2 पायांवर यायचो रे. काय मजा यायची तेव्हा. आई चिडायची तुझी, रात्रभर बसायचो तर आई चिडायची. घरी आलो की लाटणं फेकून मारायची. प्रभा वाकायचं, मला लागायचं रे, सारखं सारखं लागायचं. किती जखमा व्हायच्या माहितीये का त्या प्रभामुळे मला. पण मजा यायची रे. बिचारा लवकर गेला प्रभा आमच्या सगळ्यांमधून. वाईट वाटतं रे त्याचं. पण तुला बघितलं काल इतक्या वर्षांनी, काय बरं वाटलं. असं वाटलं प्रभाच आला की काय समोर. डिट्टो दिसतोस रे तू प्रभासारखा. प्रभाचाच मुलगा आहेस खरा खरा. चांगलं वाटलं. पण आई बरी आहे का रे? बरीच असेल. तिला काय धाड भरली म्हणा, चांगलीच असणार, चांगलीच असणार. सुगरण तुझी आई काय जेवण बनवायची तेव्हा माहितीये. आम्ही सगळे खायला यायचो तुझ्या घरात. सुंदर आई, सुंदर तुझी. आम्ही फिरायचो ना, म्हणजे तुझी आई आणि तुझा बाबा, मी आणि माझी बायको, चौघं फॅमिली फ्रेंड मज्जा करायचो. अरे बरं वाटलं तुझ्याशी बोलून. असं करत जाणार आहे फोन. किती बरं वाटतं. बोलत जा रे तुम्ही तरुण आजकालचे. बोलत नाही ना तुम्ही. काय होतं मनात ठेवता, मग ते डिप्रेशन येतं तुम्हाला. ते नका येऊ देऊ रे. असं घडाघडा बोलायचं मोठ्यांशी. हा, करत जा रे फोन. बरं वाटतं. हा, बोलत जा बाळा. हा, चल ठेवतो. अरे हो, बोलत जा. काय बोलले? बोलत जा बोलले आणि बोलायला दिलं नाही. म्हणजे मी बोलायचा प्रयत्न करतो, ते बोलायला देत नाही. अरे ते काय झालं, ते बाबांची आठवण काढली ना रे, त्यांच्या सगळ्या आठवणी काढल्या. बाबांविषयी बरोबर बोलत होते. माझ्या बाबांना टाईट झाले ना, डेंजर बोलायचे. शुद्धीत आम्हाला मुका आहे काय असं वाटायचं. आबा होते आई. अरे आता फोन लाव. पहिलं लग्नाचं बोल ना भावा. अरे नाही, ती बोलायला दिलं नाही म्हणून. ठीक आहे, पण काय बोल, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. Yes, बोलून yes, टाका direct चल बाई. direct. 2026 माझा आहे लग्नाचा बार उडवायचा. हा. परत रिंग वाजते भाई, रिंग वाजते. काय चाललंय? ऐका. हॅलो. हॅलो काका, मी मंदार मांडवकर बोलतोय. बरं झालं रे बाबा तू फोन केलास. हा. मला सांग, जेवणाचं आणि मांडवाचं एकत्र काय कोटेशन देशील सांग. एकाने विचारलंय रे बाबा. नाही काय काका, नाही माणसं काका, आहेत. नाही काका, मांडव घालणारा मांडवकर नाही बोलत आहे मग मी. याला काय अर्थ रे? मांडवकरच मांडव नाही घालणार तर कोण घालणार मला सांग रे. नाही काका, मी मंदार मांडवकर बोलतोय. प्रभाकर मांडवकर ह्यांचा मुलगा. काय रे बाळा, काय झालं? कसं काय फोन केलास अचानक? आता बोललो होतो ना रे आपण. हा, तू नाही. बोलायचं बाकी आहे का तुझं अजून काही? हा, हा, काका, सांग मला एक- काय झालंय, नीट सांग मला व्यवस्थित. बरं हो हो, एक आहे ना, काम होतं मग कर ना तुमच्याकडे. रे बाळा. काम आहे सांगतो आणि करत नाही असं नाही. अर्धवट ठेवायचं बाळा काम. कामं करायची रे बाळा. अर्धवट कामं ठेवली ना लक्ष्मी नाही येत रे राजा. कामं पटापट करायची. माणसानं कष्टाळू असलं पाहिजे. कामं करत राहिली पाहिजे. तुझा बाप तुला सांगतो प्रभा, काय कामं करायचा. नोकरी करायचा, काम करायचा, पडेल ते आडेल ती सगळी कामं करायचा. जमेल त्या मार्गाने पैसा कमवायचा रे. कष्टाळू होता रे, पण लवकर गेला रे आमच्या सगळ्यांमध्ये तुझा हा, बाप. काका. तुला सांगतो त्याने इन्व्हेस्टमेंट केवढी केली. आज तुझं जे काय चाललंय त्याच्या जीवावर चाललंय. शिक्षण बिक्षण कपडा लत्ता कोणी केलंय तुझं? बापाच्या इन्व्हेस्टमेंट तू करतो का रे इन्व्हेस्टमेंट? करतच असशील म्हणा, पण नसशील करत तर कर. इन्व्हेस्टमेंट महत्वाची बाबा. कुठे करतोस? कुठे? तांदळाच्या डब्यात नाही ना करत. त्याच्यात नाही होत रे. तांदळाच्या डब्यात पैसे राहतात, व्याज नाही. व्याज आणायचं पैशाला. पैशाने पैसा खेचायचा. लक्षात घे. काय करतोस तू? लिक्विड मध्ये करू नकोस. नुसतं लिक्विड करत बसशील. वेगवेगळं करायचं. हा, आणि शेअर मार्केटचं काय खरं
नाही ना रे. आपण सगळे पैसे टाकतो शेअर मार्केटमध्ये, होतं काय रात्री झोपताना आपल्याला हिरवं दिसतं, सकाळी उठल्यावर लाल दिसतं ना, मग दिवसभर आपण पिवळे पडतो. असं नाही करायचं. आपण काय करायचं, सोन्यात पैसे टाकायचे. पैसे सोन्यात नाही टाकायचे, त्या पैशांनी सोनं घ्यायचं, त्याच्यानंतर मग ते सोनं जपून ठेवायचं. जमीन जुमला किती आता नवी मुंबईला जागा घे उरणला, तिकडे आता ते एअरपोर्ट का काय ते बनलंय ना, तर तिथे जागेचे भाव वाढलेत. ते घे, FD घे, RD घे. FD RDचा फुल फॉर्म माहिती आहे ना रे तुला? हा, शोध माहित नसेल तर सगळं काय मी सांगू तुला. हा, SIP कर, असं वेगवेगळ्या ह्याच्यात पैसे ठेवले ना रे, काय ना आपला फायदा होतो रे. इन्व्हेस्टमेंट महत्व केलीस का नाही केलीस रे? नशील केली तर सांग, आत्ता एजंट बघूया. मरू दे एजंट, आपल्याला कशाला पाहिजे एजंट? माझ्याकडे ये, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड सगळं घेऊन ये, व्यवस्थित करून देतो मी. हा, बोलत जा रे बाळा, असं बरं वाटतं ना रे. किती दिवसांनी असं करतो तू. आता चर्चा झाली तर चांगलं वाटलं ना, 2 माणसं बोलतात, बरं वाटतं बाळा. काय माझ्या आयुष्यात ना रे बोलणारी माणसं नाही भेटली मला. मग तुझा बाप पण असं ना शांत शांत असायचा, कधी बोललाच नाही रे माझ्यासमोर. काही मला आठवतच नाही बोललेलं. पण तू बोलत जा हा बाळा, बरं वाटतं फोन केलं की. हा, बोलत जा हा. चल ठेवतो. हा, हवा काय त्यांनीच विषय काढला. पॅन कार्ड, आधार कार्ड काढला, इन्व्हेस्टमेंट, हायब्रिड, लिक्विड, SIP. बोलत नाही भाई त्यांच्याशी यार, नाही बोलले त्यांच्याशी यार. अरे पण यार काय यार, काय झालं काय झालं का भाई? बघ ना, मी फोन लावला, हॅलो काका, मी मंदार मांडवकर बोलतोय. ती बोलत सुटले. मला त्यांना सांगायचं आहे, तुमची रुपाली कांबळे, तुमची मुलगी आहे ना, ती मला आवडते, बोलायला देत नाही ते यार. काय बोलले ते? तेच इन्व्हेस्टमेंट, बाप माझा चांगला होता, बाप पण माझ्याशी बोलायचा नाही, बाप जास्त. मग काय येडा आहे? तू येणार काय भावा? तू येणार भावा? काय पॉलिसी काढायला फोन केला होता? पॉलिसी काढायला फोन केला होता? नाही रुपालीशी बोलाय, रुपालीशी. पॉलिसी असं करशील? अरे तसं नाही बने तुला बोल ना भावा, विषय काय आहे? मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. सांग, बोल ना पटकन. एवढाच आहे ना विषय. हे बघ, एवढाच विषय आहे ना. प्रॉब्लेम काय होतंय, तेच बोलतायत, मला हे होत नाही ना बोलायला. मी कसा विषय काढू भाई यांच्याशी? हॅलो बोललं की पटकन विषय बोलायचा आहे भावा. हा, बरोबर, काय बरोबर. असं करतोय? सोपं आहे ना. बरोबर. मी आता काय करतो, हॅलो बोलतो, रुपालीशी लग्न करताय, डायरेक्ट बोलतो, नाव पण घेत नाही. हा बस हा, चाल बोलून टाका भावा. लास्ट बोलतो. बोल आता बोल. हा बोलतो मी आता. आता काय रिंग वाजताय बाय. आता काय बाप रे. हॅलो. हा काका, मी मंदार मांडवकर बोलतोय. अरे बरं झालं तू फोन केलास रे राजा. मला सांग ना रे, ते पाणी टाकणाऱ्या हांड्या असतात ना, त्या मूर्त्या, त्या आणि ते मांडव घालणारा मंदार नाही बोलला, नाही बोलला, तेच बोलतोय यार. नाही रे, क्लॅरिटी नाही बाळा. काका, मी मंदार मांडवकर बोलतोय. प्रभा मांडवकर आहे ना, त्यांचा मी मुलगा बोलतोय काका. अरे मंदार रे, अरे आता गेला होतास ना रे फोन, परत कशाला केलास रे फोन तू? अरे बाळा, काय झालं? काय चुकून लागलं की काय? होतं रे असं, आपल्या लक्षात राहत नाही. बड्डाईल झाला असेल, बड्डाईल. बड्डाईल म्हणजे माहितीये का रे तुला काय? बट म्हणजे केसांची बट नाही बरं का, बट म्हणजे कुल्ला. अरे काय आपल्याला लक्षात नाही राहत. आपण काय करतो माहितीये का, कधी कधी आपण फोन लॉक नाही करत रे. आपण म्हणजे कोणाला फोन केला, बोलतोय आणि फोन कट केला ना की आपण असा खिशामध्ये ठेवतो. आपल्याला कळत नाही ना रे बाळा की कुठे गेलं रे. अरे बाळा, ऐकतोस का रे? मग आपल्याला कळत नाही ना रे फोन लॉक होता की अनलॉक होता. मग आपला कुलाच फोन लावतो कोणाला तरी आणि आपल्याला कळत नाही. बट जाईल झाला असेल तुझा फोन, हरकत नाही. पण बरं वाटलं, करत जा फोन आणि बोलत जा असा घाडा. किती बरं वाटतं कोणतरी बोलतं, आपण ऐकतो. हा, काळजी घे बाळा. हा, बोलत जा. चल ठेवतो. बोलला आता पण नाही बोललास तू भावा. कुले काढले भाई त्यांनी, कुले काढले, बड्डल काढला. कसं बोलूया? अरे हा माणूस ऐकूनच घेत नाही यार भाई माझा यार. अरे हा ऐकूनच घेत नाही यार. बोलायचं ना मग भावा. अरे कुठून बोलू मी? बने यार, मी बोलू कुठून सांग मला. मी बोलू कुठून सांग मला. त्यांना बोलायचं ना की मला असं लग्न. अरे पण मी काय बोलायला गेलो तर तो माणूस काय बोलतो, इन्व्हेस्टमेंट कर, हायब्रिड कर. ह्या टोनचाच मला कंटाळा येतो, या टोनचाच कंटाळा येतो. अरे प्रॉब्लेम काय? अरे हा हे बघ, हे बघ भाई, हे बघ काय सोपं असतं, सोपं असतं ना भाई. हे बघ, चर्चा 2 माणसं बोलतात.
हा काय चर्चा 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 ह्याचं काय करू अरे हा माणूस गप्पा आहे ना मंदार अरे अरे पण मला बोलायला दे ना मला काय सांग तू बाहेर ये रे. बाहेर ये. नाही येणार ते बाहेर काय अरे, हा बोलायला देत नाही यार बोल ना मग अरे कुठून बोलू कुठून म्हणजे हॅलो काका एवढंच बोलतोय मी तुला विषय बोलायचा यार पटकन हॅलो मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं संपला विषय हा येणार का रे ह्याला मी काय सांगतोय ए अरे तो मला बोलायला देत नाही मी तुला तेच सांगतोय ना शांत हो. भाई याला बकरी अड्ड्यात घेऊन जाईन बकऱ्या सोडण्याच्या अंगावर नको बाई, ऐक. आई, सासरे अरे बधीर आहे तो बधीर याला आहे तो अरे सासरे आहेत भावा शांत हो तू एक काम कर तू शांत हो मी बोलतो फोनवर बोल बोल भाई बोल तू काय बोलायचं नाही नाही बोलणार यार मी बोलणार यांच्याशी. बोल बोल तू यार 2026 2026 घे भाई हा बोल तू बोल रिंग वाजते काय रिंग वाजते काय बोल हा हॅलो हॅलो काका मी मंदार मांडवकर आहे ना अरे मंदा मांडव टाकणारा मंदार मांडवकर नाही प्रभा मांडवकरचा मुलगा मंदार मांडवकर त्याचा मी मित्र बोलतो तुमच्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं अरे मग आधी सांगायचं ना रे लग्नाबद्दल बोलायचं तुम्ही आधी का नाही बोलत रे काय तुला सांगू अरे आमच्या रुपालीसाठी स्थळ शोधून शोधून दमलो रे बाळा तुला सांगतो मॅरेज ब्युरोमध्ये गेलो तरी काय होईना तिचं 10वीला टक्के कमी पडले ना रे आता कमी टक्के म्हटल्यानंतर कोण मला सांग मुलगी ला हो म्हणणार आहे नाही रे त्रास होतो तरी आमचं ते मॅरेज ब्युरो चांगलं आहे माहिती आहे प्राजक्त जोड नावाचं मॅरेज ब्युरो आहे चांगलं चांगलं शोधून काढलंय त्यांची टॅगलाईन आहे शादी करणं जरुरी आहे क्या अशी टॅगलाईन आहे त्यांची पण एवढ्या सगळ्यात पण जुळवून देतात बरं का स्थळ म्हणून म्हटलं तिला तिथंच टाकव तिचं नाव नोंदणी केली आता काय बाबा तिचं लग्न झालं की मी एकदाचा मोकळा बापाचं टेन्शन असतं ना रे बाप मुलींना बापाला अटॅच असतात रे बापाला जाम वाईट वाटतं ना कारण मुलगी जाणार म्हणजे पण तुला काय सांगतोय रे तू कोण आहेस रे लग्नाचं बोलायचं होतं कोण नाव काय तुझं निखिल बने बने अरे बने म्हणजे काय कोकणातला का रे हो. कोकणातला कुठला रे तू कारण माझे पण आहेत मित्र कोकणामध्ये कुठला आहेस नेमका चिपळूणचा आहेस का रत्नागिरीचा आहे चिपळूणचा असतील तर मग ओळखीचा निघशील कारण चिपळूणमध्ये ते कापरे बनेवाडी आहे ना तिथे मित्र आहे रे माझा निवृत्ती म्हणून माझा पप्पा माझे पप्पा अरे तू निवृत्तीचा मुलगा आहेस का अरे बाबा तू तो हा तू काय फिनेल काय तुझं नाव नाही, निखिल. हे निखिल हा अरे बाळा तुझं तुला मी सांगतो बाळा काय तुझं कौतुक मला तुझ्या बापाबरोबर माझी ओळख नाही रे जास्त कारण काय ना लहानपणी यायचो तेव्हाचे मित्र ना पण तुझा बाप चांगला मोठ्यापणी त्याचं मी खूप कौतुक ऐकलंय सगळ्यांकडून आखी वाडी त्याला नाव असते पण मग तू आधी सांगायचं ना तुला माझ्या मुलीशी लग्न करायचं आहे तू अचानक फोन करून मला सांगतोस मुलीशी लग्नाचं बोलायचंय आधी सांगायचं ना राजा काही प्रेमविवाह आहे का तुमचा असला तरी मान्य आहे मला काय काळजी करू नको एवढं नात्यात जुळणार तर मग काय वाईट आहे मित्र चांगला एवढं लहानपणापासून बघितलंय घरदार सगळं चांगलं तू पण सेटल आहेस ना रे असशीलच आता हल्लीची मुलं काय थांबतायत काय सेटल व्हायची पण चांगलं आहे तू काळजी करू नको तुझं लग्न मी जुळवून देतो हा मी निवृत्तीशी बोलतो नाही काका तसं बोलायचं नव्हतं हे मला. तू सांगणार का काय बोलायचं ते हा तुझा बाप माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठा आहे पण माझ्या पुढे कधी गेला नाही आणि तू आता सांगणार आहेस का बापाने काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं ते मी व्यवस्थित बोलेन बाळा माझी मुलगी आहे मलाच द्यायची आहे तुला मी व्यवस्थित काय ते जुळवेन तुमचं हा नसबीस कापायची नाही गप्पा बस मला उगाच असलं वेगळं- काहीतरी डोक्यात आणायचं काका, मला नाही वेगळं खाली बोलायचं. उतर आधी स्टूल वरून हा काय रे काय मी आहे म्हटलं ना मी करून देणार तुझा विवाह मला हा? वेगळं काळजी बोलायचं करू काका, नको. ऐका. चालून आले रे एवढं स्थळ मग आणि किती बरं वाटलं जरा बोलत जा असा मग आता बोललास वेळेवर म्हणून तुझं लग्न जुळलं की नाही हा चल ठेवतो हा करत जा phone. बोलत जा चल भाई डन झालाय ना भाई ठरलंय ना हा ठरलं भाई बने यार बने थँक्यू यार भाई भाई मी एवढा झालो असतो यार नाही पण लग्नानंतर त्या माणसाला मी सावरून घेईन भाई थँक्यू भाई थँक्यू चल त्यांना भेटून ये चल हा अरे माझं आणि रुपालीचं ठरलं तू मांडव टाकशील ना हे तुमचं थँक्यू यार जय आता बोलून देत नव्हतं म्हातारं. वा 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 एक संघ एक सलगपणे बोलत राहणं ही खायची गोष्ट नाही जबरदस्त परफॉर्मन्स होता आणि मस्त होती कॉन्सेप्ट प्रसादा काय म्हणाल बने तू नसताना सुद्धा तुझ्या चहाचे स्टॉल आता सगळीकडे लागायला लागले म्हणजे तू त्या स्टॉलमध्ये नसताना असं म्हणायचं होतं मला यावरनं तुझ्या फ्रँचायझीस किती वाढत चालल्या आहेत याचा अंदाज येतो आणि त्याकरता खूप कौतुक वाटतं तुझं व्हेरी नाईस तुमच्या दोघांची बाजू तुम्ही दोघांनी फार उत्तम पेलून धरलीत एका साईडनी पृथ्वीक लाजवाब अप्रतिम सादरीकर थँक्यू फारच मजा आली वंडरफुल सई
मला आनंद आहे की एका यंग फळीवरती ही जबाबदारी टाकली आणि त्यांनी ती फारच सुंदर पेलली आणि गाजवली पण. मजा आली. तिघांचंही खूप अभिनंदन. बने मस्त नेहमीप्रमाणे. छोट्या छोट्या जागा आणि छोट्या छोट्या रिॲक्शन्स पण खूप इम्पॅक्टफुल. मँडी, तुझ्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे आणि त्याचा ज्वालामुखी इथेच बनणार आहे आणि आम्हीच सगळे त्याचे विटनेस असणार आहोत याची मला खात्री आहे. पीपी अमेझिंग, म्हणजे जिओ एवढंच बोलते.